ही आहे वाट, घोळीची वाट म्हणता येईल याला. आणि या मार्गाने आपल्याला मंदिराकडे डाग बहिरीकडे जाता येईल. चला. मित्रांनो, आज आपण जेथे चाललोय ती ढाक बहिरी गुहा, जी समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचावर आहे. माझ्या अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही ढाक किल्ला पाहिलात. तो येथील रहिवासी ठाकूर आदिवासींचे दैवत बहिरी देवांना समर्पित आहे, म्हणून याला ढाक बहिरी म्हणतात. महान इतिहासकार गोनी दांडेकर यांनी या ढाक बहिरीचा शोध लावला. खाली उतरतायत. तरुण आहे, सगळे पुणेकरचे का? वा, काय आहे तिथे? या पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्या पायऱ्यांचा आधार घेत घेत वर चढता येतं किंवा खाली उतरता येतं. एका पाठोपाठ एक खाली उतरतात. मजबूत आहे ना दोरखंड. मुंबई या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर पाय ठेवत ठेवत वर चढायचे. ओके, ठीक आहे, चला. हे असं जायचं ना. रोप धरा, हा पुढचा जरा मोठाच पाईप पूर्ण. माझ्या इथे ना काय सांभाळा फक्त दमला का नाही वर मला खाच्या
अरे काय नाही रे, हाय काय नाही काय. येथे 2 गुहा आहेत. पहिल्यात काही शेंदूर फासलेले दगड आहेत. येथील स्थानिक मोठ्या श्रद्धेभावनेने या देवतांना पुजतात. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी येथे भाविकांची तसेच ट्रेकर्सची फार गर्दी असते. या गुहेत पाण्याचे मोठे टाके आहे, ज्यामधील पाणी फार चवदार व थंड असते, जे पिण्यास वापरले जाते. मोठ्या श्रद्धेने भाविक येथे कोंबड्यांचा बळी देतात. मी त्यांना हा बळी नेमके कोणाला देता हे विचारले असता त्यांनी देवतांच्या रक्षकांना जे गुहेच्या बाहेर आहेत त्यांना देतो, परंतु बहिरी देवतांना गोडाचा नैवेद्य देतो असे सांगितले. परंतु नंतर लक्षात आले हे रक्षक गुहेबाहेरील दगड नसून हे भाविकच आहेत. दादानी अशी निवांत अशी जागा पकडली आहे दगडाच्या एका खोबणीमध्ये. आमचं दुपारचं जेवण आहे, काहीतरी विशेष असेल स्पेशल. पहिल्या गुहेच्या वर दुसरी गुहा आहे, ज्यामध्येही पाण्याचे टाके आहे, परंतु हे पाणी भांडी धुण्यासाठी वापरतात. भाकरी आणि जवळा. इथे एक बोर्ड लावलेला आहे. तो राईट साईडला एक रस्ता जातोय बोर्डाच्या इथून, तो जांभोलीला जातो. आणि लेफ्ट कडे जो रस्ता जातो आहे, हा जो रस्ता तो जाणार आहे ढाकवर. तर आम्ही ह्या मार्गाने ढाकवर जातोय. तालदेव नावाचा दगड आहे देवाचा. इथे या झाडाची फांदी वाहिली जाते आणि नमस्कार केला जातो. आम्ही जाताना या डोंगरावरून कडेकडेने गेलो होतो, म्हणजे डाक किल्ला. आणि आता आम्ही खालच्या मार्गाने येतोय, तो हा मार्ग. आता जंगल बऱ्यापैकी संपलेला आहे आणि सपाटी चालू झालेली आहे. उतार होता तो सगळा अगोदरचा, आणि आता आम्ही सपाटीवरून चालतोय.